संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या परळीच्या नगरपालिकेच्या निवडणुकी लागलेल्या आहे. आपण पाहू शकतो की 2 तारखेला परळी शहरातील मतदान हे पार पडलेलं आहे आणि 3 तारखेला मतमोजणी होणार होती. मात्र न्यायालयाच्या आदेशानं ते स्थगित करून आता ते 21 तारखेला होणार आहे. या अनुषंगाने पाहिजे जे मतदान पेट्या आहेत याच पाहिले तर परळीच्या शहराच्या नगरपालिकेच्या बिल्डिंगमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. या ठिकाणी पाहिले तर या ठिकाणी संपूर्ण बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतात की हीच नगरपालिकेची बिल्डिंग आहे. या बिल्डिंगमध्ये वरच्या हॉलमध्ये स्ट्रॉंग रूम बनवण्यात आलेले आहे आणि त्या ठिकाणी पाहिजे संपूर्ण मतपेट्या त्या ठिकाणी त्या ठिकाणी पाहिजे तर 25 CRPचे जवान देखील तैनात करण्यात आलेले आहे. स्थानिक पोलीस 16 असणार आहेत. कर्मचारी पाहिले ते 1 पोलीस अधिकारी आहे आणि या ठिकाणी पाहिजे संपूर्ण CCTV या ठिकाणी पोलिसांमध्ये 35 CCTV देखील कॅमेरे बसवण्यात आलेत आहे. आणि ज्या लोकांनी ज्या अधिकाऱ्यांनी जो मागणी केली होती जे नगरसेवक नगराध्यक्ष त्यांसाठी काहीच एक CCTV मस्त चांगला CCTV बसवण्यात आलेला आहे. आणि त्या ठिकाणी पाहू संपूर्ण लोक या ठिकाणी ते स्ट्रॉंग रूमची संपूर्ण माहिती या ठिकाणी देऊ शकतील पाहू शकतील असं या ठिकाणी संपूर्ण बंदोबस्त करण्यात आलेला आहे. कुठल्याही माणसाला आतमध्ये प्रवेश दिला जात नाही. माध्यम असतं कुणी असून तिथं लोकांनी सगळे चौकशी करून अशा लोकांना या आतमध्ये प्रवेश दिला जातो. मात्र या ठिकाणी इथून वरती असेल कुणालाही प्रवेश दिला जातो. हा संपूर्ण या ठिकाणी पाहिजे संपूर्ण या ठिकाणी बंदोबस्त देखील तयार केलेला आहे. आणि हे संपूर्ण आता या ठिकाणी मतमोजणीच्या या स्ट्रॉंगमध्ये ते ठेवण्यात आलेले आहेत. याची मतमोजणी आता पाहिजे ते 21 तारखेला 21 डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे. कॅमेरा पर्सन S गायकवाड मी संभाजी मुंडे टी परळी बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.